चक्रवर्ती सम्राट राजा असताना सुद्धा एक दिवस वनात जळून मरावं लागलं. चक्रवर्ती सम्राट राजा असताना एक दिवस वनात जळून मरावं लागलं. आणि जटायू पक्षी, हा हे गिधाड होत, पक्षी होता, पण आदिमाय शक्तीला रावून घेत असताना प्राण गेला तरी चालेल, पण ह्या मी आदिमाय शक्तीला सीतामायला सोडवणार म्हणून आपला त्या ठिकाणी खरं बोलला रावणाला की माझ्या पंखात मरण आहे. तर त्याचे दोन्ही पंख छटले आणि प्रभू रामचंद्र जवळ गेल्यानंतर प्रभू रामचंद्राने त्याला आपल्या मांडीवर घेतलं, त्याचं डोळं पुसलं, पक्षी असतात, आणि सांगितलं बाबा रे रडू नकोस, म्हणजे तुझी ही दशा कुणी केली. त्यानं सांगितलं सगळं खरं काय. म्हणले मी राम आहे, पहिला होताना त्याच्यापेक्षा तुला ताजा तवाना बनवण्याची ताकद माझ्यात आहे, तर मी तुला ताजा तवाना बनवतो, चेतन शक्ती तुला देतो. नाही म्हटलं. कोण? जटायू पक्षी म्हणला नको, तुम्ही मला पहिल्यापेक्षा ताजा तवाना करताल, परत प्रपंचात रममान मी होईल, चांगल्या पद्धतीचा प्रपंच करेल, पण माझ्या अंत काळच्या वेळी तुम्ही माझ्या जवळ असताल असं नाही. माऊलीची ते 5वा श्लोक 6व्या अध्यायातला सांगतो, अंत कालेच मामेव स्मरण मुक्त वा कलेवरम या प्रयाची समत भावून यातील नास्तित्र संशय. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुना, मरते समयच्या वेळी, अंत समयच्या वेळी ज्याच्या मुखाला माझं नाव येतं ना, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, ते मात्र शंका नाही. नुसतं देवा तुमचं नाव जर मुखाला आलं तर तुमच्या स्वरूपात जीव विलीन होतो, आणि तुमच्या मांडीव जर मला मरण आलं तर माझे इतका भाग्यशाली कोणी नाही, आणि मला परत ताजतवानं करून करायचंय काय, मला तुमच्या मांडीव शेवटचा श्वास माझा सुटावाना, माझे इतका भाग्यवंत कोणी नाही. पक्षी असताना भगवंताच्या मांडीवर मरण येतं, आणि चक्रवर्ती सम्राट राजा धृतराष्ट्र वनात जळून मारावा लागतो. त्याला नीतीचा फरक नाही. म्हणून आता आपण आहे ना, आज जरी आपण भक्तीला लागलो ना तरी आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज, तुम्ही म्हणताय की बरोबर उद्धार झाल्याशिवाय गणपतीची पूजा करा, आजच गणेशाच्या मार्गाला लागा, गणेशाच्या नामस्मरणानं आपला निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काय सांगू नका महाराज, आता आम्हाला 1 तास 2 तास प्रवचन करायचे तर बसलं तर उठा यायचं नाही लवकर, एक पाय लांबावं लागतो, एक आकडावं लागतोय, आणि आता आमचा उद्धार होईल का? अजिबात मनात आणायचं नाही, निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त संतांच्या संगतीत राहायचं, संतांच्या संगती, मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पण ते. हा आपण किती पाप केलं हे बघायचंच नाही, मोजायचंच नाही, किती पाठीमुळे काय झालेलं ते, किती पाप केलेलं असू दे, ह्या जन्मातला असू दे, नाही तर मग किती तरी पाप केलं तरी वाल्या कोळ्या कोणी पाप करणार नाही. एक माणूस मारला की 1 रांजणात खडा टाकायचा, किती रांजण भरलं? 7. आणि एकच संताची भेट झाली नारद मुनीची, आणि फक्त रामकृष्ण हरी मंत्र राम राम जपला तो वाड्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि राम जन्माच्या अगोदर ज्याने रामायण लिहिलं, इतकं तर पाप आपण केलं नाही वाले कोळे, तर निश्चित उद्धार झाला नाही त्याचा, आपला सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. का? तर आपण कलियुगात जन्माला आलेले, आपण भाग्यवंत, आपल्याला भक्ती सोपी आहे. फक्त राम नाम घ्यायचंय, भगवान श्रीकृष्णाचं नाव घ्यायचंय, गणेशाचं नाव घ्यायचंय, कुठल्याही देवाची भक्ती करा. माऊलीने सुद्धा सांगितलं की थाईच वैश्वनी करा, एक चित्त आवडे अनंत आळवावा, नंद येते सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा, नारायण भगवंताला हात जोडून गणेशाला रोज प्रार्थना करायची. गणेशा
आज आणि आता नेलं तरी चालत. फक्त आमच्या एक कृपा करायची की मरताना फक्त तुझं नाम आमच्या मुखाला आलं पाहिजे, एवढीच लोक आमच्या होते. याच्या पलीकडची भक्तीच आम्हाला नको. आणि याच्या पलीकडे दुसरी भक्ती नाही. नाही माणसाचा जन्म मिळाला नका मिळू द्या. गणेशाला वंदन करायचं, गणेशाला मागणी मागायची. आम्हाला बैलाच्या जन्माला काम चालू किंवा जगत किंवा आमच्या नाथ बाबांच्या रथासमोर त्या घोड्याला मान करावा आणि घोड्याच्या संतांच्या गणपतीचा उद्धार झाल्याशिवाय एवढीच त्या गणेशाची मायबाप प्रार्थना करायची आणि मागणी मागायच्या.